आपलं मतदानाची प्रक्रिया मतदानाचा दिवस 20 मे आहे. तर लोकसभा मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आदर्श आचारसंहितेचं पालन व्यवस्थित व्हावं आणि सर्व उमेदवारांना पॉलिटिकल पार्टीजना लेवल प्लेइंग फील्ड मिळावा याकरिता आपण त्यांच्या खर्चावर आणि त्यांच्या आचरणावर देखरेख ठेवण्यासाठी भरारी पथकं, फ्लाइंग स्क्वॉड्स आणि स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम ह्यांची स्थापना केलेली आहे. त्याच्यापैकी काही टीम्स कार्यरत झालेल्या आहेत आणि उमेदवारांच्या आणि पक्षाच्या सोयीसाठी कोणतेही कार्यक्रम घ्यायचे असल्यास त्यांची देखील सोय करण्यासाठी आमच्या कार्यालयामध्ये वन विंडो सिस्टम कार्यरत केलेली आहे. मतदारांना किंवा नागरिकांना 1950-1950 ही हेल्पलाईन कलेक्टर ऑफिसमार्फत कार्यरत आहे. त्याच्यामध्ये लोक फोन करून स्वतःचं नाव कोणत्या यादीमध्ये कुठे आहे तेही शोधू शकतात. वेबसाईटवर देखील वोटर सर्च इंजिन ॲक्टिवेटेड आहे. आपल्याकडे पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये 20 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आपण नेमत आहोत, जे 20 ठिकाणी 20 नेमत आहोत म्हणजे 20x3 24/7 8-8 तासाच्या ड्युट्यांमध्ये एकूण बघायला गेलं तर 60 स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम कार्यरत असतील 24 तासासाठी आणि 20 ठिकाणी ते पूर्ण मतदारसंघामध्ये महत्त्वपूर्ण लोकेशन्सला तपासण्या करतील. त्याशिवाय प्रत्येक मतदारसंघामध्ये म्हणजे 6 मतदारसंघामध्ये प्रत्येकी 3 राऊंड द क्लॉक 3x3 9x6 एवढे आपले फ्लाइंग स्क्वॉड्स देखील कार्यरत असतील. जसे जसे कार्यक्रमाच्या सुरुवात होतील त्या कार्यक्रमांना आम्ही आमच्या व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमच्या पथकांमार्फत त्यांच्यावर देखरेख ठेवू आणि शांत व फेअर मॅनरमध्ये आपला इलेक्शनची प्रक्रिया पूर्ण पार होईल याची आम्ही पूर्ण खात्री करू. एकूण मतदार किती आहेत? 24 कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 20,18,958 मतदार आहेत. त्यापैकी 1,85,710 पुरुष आहेत, 9,32,510 स्त्री आहेत आणि थर्ड जेंडर 738 आहे. ह्या मतदारांपैकी 85 वर्षाच्या वरील मतदार आहेत 18,179 आणि दिव्यांग मतदार आहेत 10,802. जेंडर रेशिओ जर बघायला गेलं तर आपल्याकडे प्रत्येक 1000 वोटर मागे पुरुष वोटर्स मागे 859 महिला वोटर्स आहेत. सैन्य दलातील मतदार आपल्याकडे 565 आहेत आणि नवमतदार म्हणजे 18 ते 19 वयोगटातील 22,179 मतदार आपले नवमतदार आहेत. 20 ते 29 वयोगटातील 3,11,694 मतदार आपल्याकडे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. कर्मचाऱ्यांचा एकूण किती फौजफाटा या मतदारसंघामध्ये? पोलिंग स्टेशनवर आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या साधारण 10,000 आहे. त्याशिवाय पोलीस कर्मचारी, ड्रायव्हर्स, व्हिडिओग्राफर्स हे सगळे धरता साधारण आणि प्रत्येक असेंब्लीच्या लेवलवर जे कार्यरत कर्मचारी आहेत हे सगळे पकडता किमान 13,000च्या आसपास कर्मचारी कार्यरत असतील. मतदानाचा टक्का वाढावा याकरता काय प्रशासनाची व्यवस्था असणार? मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता पहिली गोष्ट आपण जे नवमतदार आहेत किंवा जे आत्तापर्यंत यादीमधून सुटलेले होते त्या सगळ्यांची मतदार नोंदणी करून घेण्याचे पुरेपूर 1 वर्षभरामध्ये प्रयत्न केलेले आहेत. अजूनही कमिशनने पूर्वी 1 जानेवारी ही आपली अर्हता दिनांक असायची, म्हणजे मतदार नोंदणी करताना त्याचं वय 1 जानेवारीला त्या वर्षाच्या 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे होतं. पण आता कमिशनने आणखीन लोकांना नाव नोंदवता यावं त्याकरिता वर्षातून 4 क्वार्टर्सला जसं 1 एप्रिल 1 जानेवारी अशा 3 महिन्याच्या नंतरची जी पहिली तारीख आहे ती अर्हता दिनांक केल्यामुळे इवन आजही कुणाचं नाव राहिलं असेल आणि त्याचं वय 18 वर्षाच्या वर 1 एप्रिलला होणार असेल तर त्या तारखेपर्यंत ज्यांचं वय 18 वर्ष होणार त्यांची नोंदणी होऊ शकते. आपली 23 एप्रिलपर्यंतची शेवटची दिनांक आहे. जर कुणाचं नाव राहिलं असेल तर त्यांनी नोंद करून घेण्यासाठी ERO नेटमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर केलेले अर्ज विचारात घेता येणार नाही, पण 23 एप्रिलपर्यंत लोकांना अजूनही सोय आहे. आणि त्याशिवाय आपण आपल्या बूथ लेवल ऑफिसरमार्फत विविध उपक्रम घेतलेले आहेत. जसं पाल्यांना सर्व शाळा कॉलेजेसमध्ये स्टुडंट्सकडून त्यांच्या पेरेंट्ससाठी पत्र लिहून घेणे, आवाहन की तुम्ही का वोटिंग करायला पाहिजे. ज्यांनी मतदार यादीमध्ये नाव नाही त्यांनी नाव नोंदवणे अपेक्षित आहे आणि ज्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी मतदानाच्या दिवशी, मग तो सुट्टीचा दिवस असेल, सुट्टीला लागून असेल, उन्हाळ्याच्या सुट्टीत असेल, तरी आपला मतदानाचा हक्क बजावणे हे त्यांचं कर्तव्य आहे. आपलं इलेक्शन कमिशनचं ब्रीदवाक्य ह्यावेळेसचं आहे
चुनाव का पर्व देश का गर्व, चुनाव का पर्व देश का गर्व. प्रत्येकाने अभिमानाने मी मतदान केलं आहे हे सांगता यायला पाहिजे, म्हणून मतदान पण करायला पाहिजे. मी असं आवाहन करू इच्छिते की मी साधारण 20 वर्षापूर्वीपासून निवडणुकीच्या ड्युटीमध्ये आहे. तर माझी जेव्हापासून निवडणुकीची ड्युटी झाली सुरू तेव्हापासून मला मतदानाच्या दिवशी मतदान करता येत नाही केंद्रावर जाऊन. तर मी एकही मतदान असं सोडलं नाही ज्यावेळेस माझं मतदान झालं नाही. म्हणजे आम्ही 12 नंबरचा अर्ज भरून टपाली मतपत्रिका प्राप्त करून का होईना आम्ही मतदान केलेलं आहे. तुम्ही पोलिंग कर्मचारी नसाल तर किमान वोटर म्हणून आपलं जे नाव मतदार यादीमध्ये आहे त्याचा कर्तव्य बजावून मतदान करा आणि कसल्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान फ्री अँड फेअर पद्धतीने डिसिजन घेऊन करावं असे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करते आपल्या मार्फत. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.